मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा विषय आहे फोन मोबाईल श्राप की वरदान. त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करते, तर तुम्ही शांततेने ऐकावे अशी मी आशा बाळगते. सोशल मीडिया हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर मुलीचे चित्र निर्माण होतात. कित्येक फेक अकाउंट असणारे फेसबुक, अफवा पसरवणारे व्हॉट्सअप, घरी माय बापाचं न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्यांची ट्विट ऐकायला आवडते ते ट्विटर, आणि ज्याच्याशिवाय आयुष्याचं टायर हे पंक्चर झाल्यासारखं वाटतं ते युट्यूब. ही सोशल मीडियाची काही माध्यमे आहेत. अनेक तज्ञांचं हे मत आहे की सोशल मीडियामुळे कित्येक युवकांचं आयुष्य घडलं तर काहींचं वायालाही गेलं. आजची पिढी मोबाईल, टॅब आणि इंटरनेटच्या जगात अडकली आहे. पूर्वी जिथं मुलं मैदानात खेळायची, झाडावर चढायची, सायकलवर फिरायची, तिथे आज तीच मुलं मोबाईलच्या पडद्यावर आपली बोटं फिरवत आहेत. पूर्वीच्या काळात संध्याकाळ झाली की घराबाहेर धावणारे आवाज यायचे, चलणारे लगोऱ्या खेळूया, गोट्या खेळूया, धाव पकडूया. आज मात्र तेच आवाज गायब झाले. आता ऐकू येते तर काय, नेट चालत नाही रे, फ्री फायर खेळू का, इंस्टाग्रामवर रील टाकू का. सोशल मीडियामुळे मुलांमधली बोलणं कमी झालं आणि सर्वांचा आपल्या बालपणावरच ताबा घेतो ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. चला ठरवूया, थोडं मोबाईल बाजूला ठेवू, मित्रासोबत जाऊ, खेळू, हसू आणि खरं बालपण परत मिळू. मित्रांनो, पूर्वीचं बालपण आठवा ना, किती आनंद होता त्या खेळामध्ये. साखळी, लपाछपी, गोट्या, भातुकली. पण आता बघा, त्या जागी आले आहेत मोबाईल. आजची मुलं बॉलपेक्षा मोबाईलशी जास्त खेळतात. मोबाईलमुळे माहिती मिळते, शिक्षण सोपं झालं, ते खरं आहे. पण त्याचसोबत मैत्री, सच्चेपणा आणि मुलांचं खऱ्या अर्थाने बालपण हरवत चालले. आता मुले मैदानावर नाही तर स्क्रीनवर गेम खेळतात. घरात सर्वजण एकत्र बसले तरी प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. मुलांमधली कल्पनाशक्ती, उत्सुकता आणि नैसर्गिक आनंद फक्त लाईक आणि फॉलोअर्सच्या आकड्यामध्ये अडकले आहे. हे सगळं पाहून प्रश्न पडतो, आपण प्रगती केली की आपलं बालपण हरवले. म्हणूनच आपल्या मोबाईलचा वापर संतुलितपणे करायला शिकायला हवा. मोबाईल वापरायचा पण वेळ ठरवून, खेळही खेळायचे पण मैदानावरचे. कारण खरी आठवण तीच असती जी मित्रात, मैदानात आणि हसण्यात तयार होते, स्क्रीनवर नाही. धन्यवाद. त्यानंतर वर्ग 7ची विद्यार्थिनी मृणाल कुठे. दीदी मी भाषण बंद केला होता ना.